मित्रांनो, तुमच्या घरात किंवा आजोबांच्या काळात एक चौकोनी लाकडी बनावटीचा फिलिप्सचा रेडिओ होता का? किंवा आजही घरघरात वापरला जाणारा तो फिलिप्सचा मिक्सर आणि ट्रिमर आहे का? एक काळ असा होता जेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे फिलिप्स लोकांना या ब्रँडवर आंधळा विश्वास होता. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितले की आज तुम्ही बाजारात जो फिलिप्सचा एलईडी बल्ब, टीव्ही किंवा मिक्सर खरेदी करताय तो मुळात फिलिप्स कंपनीचा नाहीच. होय, हे खरं आहे. मग प्रश्न असा पडतो की जगावर राज्य करणारी ही एवढी मोठी कंपनी अचानक गायब कशी झाली? असं काय घडलं की फिलिप्सने आपली टीव्ही, लाईट आणि मिक्सर बनवणं बंद केलं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पब्लिक कट्टा या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत फिलिप्स कंपनीचा रंजक इतिहास, तिचं यश आणि अपयशाची संपूर्ण गोष्ट. चला तर मग सुरू करूयात. गोष्ट सुरू होते 1891 मध्ये नेदरलँडमध्ये. जेगार्ड आणि त्यांच्या वडिलांनी मिळून एक छोटी बल्ब बनवणारी कंपनी सुरू केली. पुढे जेगार्ड यांचा लहान भाऊ ॲटम हा ही कंपनीत आला. जेगार्ड हे टेक्निकल गोष्टीत खूप हुशार होते, तर ॲटम हा मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट होता. या दोघांच्या जोडीने कमालच केली. 1927 मध्ये फिलिप्सने आपला पहिला रेडिओ बाजारात आणला आणि अवघ्या 6 वर्षातच ती जगातली सगळ्यात मोठी रेडिओ कंपनी बनली. तर 1940 मध्ये जगातील पहिली इलेक्ट्रॉनिक शेवर ही फिलिप्सनेच बनवला. तर तर 1963 मध्ये आपण सर्वांनी लहानपणी वापरलेली ऑडिओ कॅसेट ही फिलिप्सनेच शोधून काढली होती. तर 1982 मध्ये सोनी सोबत मिळून फिलिप्सने जगप्रसिद्ध सीडी चा शोध लावला. 1930च्या दशकात फिलिप्स भारतात आली. कोलकाता आणि पुण्यात यांच्या फॅक्टऱ्या सुरू झाल्या. आपल्या देशात फिलिप्स हा शब्द फक्त ब्रँड राहिले नाही, तर तो एक प्रत्येक भारतीयांच्या घरात असणारा विश्वासाचा भाग बनला. पण मित्रांनो, जसा काळ बदलला तसा फिलिप्सने अनेक चुकाही केल्या. तर पहिली चूक होती सेमीकंडक्टर आणि चिप्स मेकिंगची कंपनी विकणे. फिलिप्सकडे स्वतःची चिप्स मेकिंग कंपनी होती. आज जगात चिप्सला किती मागणी आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण 2006 मध्ये फिलिप्सने हा बिझनेस विकून टाकला. दुसरी चूक होती टीव्ही आणि होम अप्लायन्सेसचे ब्रँडचे नेम विकणे. 2011 नंतर फिलिप्सचा टीव्ही बिझनेस तोट्यात गेला. त्यानंतर फिलिप्सने टीव्ही बनवणं बंद केलं. आपला ब्रँड नेम दुसऱ्या कंपनीला विकला. म्हणजेच आज बाजारात मिळणारा फिलिप्सचा टीव्ही किंवा मिक्सर हा फिलिप्स स्वतः बनवतच नाही, तर दुसऱ्याच कंपनीचा आहे. फक्त फिलिप्स हे नाव वापरलं जात आहे. तिसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे मेडिकल उपकरणाचा वाद. फिलिप्सने आपला पूर्ण भार हा मेडिकल उपकरणावर दिला. पण 2021 मध्ये त्यांच्या स्लीप ॲपनिया मशीनमध्ये विषारी फोम वापरल्याची तक्रार आली. त्यामुळे फिलिप्सला जगभरातून तब्बल 1.5 कोटी मशीन परत मागवाव्या लागल्या आणि कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाले. सोबतच लोकांचा विश्वासही उडाला. मित्रांनो, फिलिप्सची ही गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवून जातो. व्यापार असो वा जीवन, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे लोकांचा विश्वास जपणं सर्वात महत्वाचं असतं. फिलिप्सने प्रतिस्पर्ध्यांना हरवलंच, पण 2 महायुद्धही जिंकली. पण स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे आज ती पूर्वीसारखी फिलिप्स राहिलेली नाही. पण तुम्हाला फिलिप्सचा कोणता ब्रँड सर्वात जास्त आवडायचा आणि तुमच्या घरी फिलिप्सचा कोणता रेडिओ होता किंवा टीव्ही होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत.